विचार केला आहे का की देवाच्या दारात व्हीआयपी कोण आणि सामान्य वारकरी कोण? आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. तासनतास उन्हात, पावसात आणि गर्दीत रांगे उभे राहतात. पण त्याच वेळी काही व्हीआयपी व्यक्तींना काही मिनिटातच थेट दर्शन मिळत असेल तर हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की विठ्ठलाच्या दारात भक्तांमध्येही व्हीआयपी असावेत का? नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे. या नियमाचा थेट परिणाम दर्शन रांगेतील भाविकांवर दिसून आला. पूर्वी पदस्पर्शासाठी 8 ते 10 तास प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र आता हा वेळ 4 ते 5 तासांवर आला आहे. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा स्वागत केला आहे. शुक्रवारी दर्शन रांगेत तब्बल 30 ते 35 हजार भाविक असल्याचे सांगितले गेले. अशा परिस्थितीत सामान्य वारकरी अनेक तास रांगेत उभे असताना मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रिटी, अधिकारी आणि इतर व्हीआयपी व्यक्तींना विशेष प्रवेश मिळत असेल तर एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे हा विशेष प्रवेश नेमका कोणत्या कायद्याच्या किंवा अधिकाराच्या आधारे दिला जातो? धार्मिक किंवा बिगर धार्मिक स्थळांवर व्हीआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विधी व न्याय मंडळाकडून कोणताही शासन निर्णय, परिपत्रक किंवा अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे का? या प्रश्नावर आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणतेही शासन निर्णय किंवा परिपत्रक काढण्यात आले नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही स्पष्ट अधिसूचना किंवा अधिकृत मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात नसताना मंदिरामध्ये व्हीआयपी प्रवेश कोणत्या कायदेशीर किंवा प्रशासकीय अधिकाराच्या आधारे दिला जातो? व्हीआयपी दर्शनासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित देवस्थान समित्यांना स्वतंत्रपणे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सामान्य नागरिक आणि व्हीआयपी व्यक्तींसाठी स्वतंत्र रांगा किंवा स्वतंत्र दर्शन व्यवस्था ठेवण्याचा नेमका कायदेशीर आणि प्रशासकीय आधार काय आहे? भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 नुसार प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार आहे. काही वेळा सुरक्षा किंवा विशेष प्रोटोकॉलमुळे काही लोकांसाठी वेगळी व्यवस्था केली जाऊ शकते, पण देवाच्या दर्शनासाठी त्यांना व्हीआयपी वागणूक देणे कितपत योग्य आहे? कारण देवाच्या दारात प्रत्येक भक्ताला समान वागणूक मिळावी ही केवळ धार्मिक भावना नाही तर समाजाची ही अपेक्षा आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करावेत का? सुरक्षेच्या कारणासाठी मर्यादित विशेष प्रवेश ठेवावा का? की सरकारने व्हीआयपी दर्शनाबाबत स्पष्ट नियम आणि स्वतंत्र धोरण जाहीर करावे का? यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.